कौटुंबिक वादातून नवऱ्याकडून बायकोची हत्या. नवी मुंबईतील करावे गावामध्ये वास्तव्य करणाऱ्या नवरा बायकोंमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे नवऱ्याने आपल्या बायकोची राहत्या घरात चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू काकडे असे आरोपीचं नाव असून ज्योती काकडे असं मृत महिलेचे नाव आहे. दोघीही नवरा बायको काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये राहण्यास आले होते. त्याआधी पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते आणि आरोपीचे मूळ गाव बुलढाणा जिल्हा आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्योती काकडे म्हणून आहे, त्यांचे पती राजू काकडे यांनी त्यांच्या घरी राहते घरात त्यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्यावर छातीवर, पोटावर, शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वार करून स्टॅब इंजुरी करून त्यांना गंभीर जखमी केलं. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परदेशी हॉस्पिटलला घेऊन गेले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेला. या प्रकरणी येणाऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात आरोपी राजू काकडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कस्टडी 4 ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. आरोपी हा मयतीचा नवरा आहे, त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे. ते पूर्वी पुण्याला राहत होते. 2 वर्षापूर्वी मयत इकडे आलेली आहे आणि 10-15 दिवसापूर्वीच हा मयत बरोबर राहण्यासाठी आलेला आहे. कौटुंबिक वादाची त्याला पार्श्वभूमी.